प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. हे योग्य नाही. माझी आपल्या संस्थांच्या वतीने नम्रपणे विनंती आहे की आपल्याला भविष्य कालावधीमध्ये 2 ते 3 गोष्टी आवश्यक करायच्या आणि हे आपल्याला कराव्याच लागणार. एक की आपल्या संस्थांचा जो खर्च आहे तो खर्च अशा माध्यमातून व्हावं की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचं साधन व्हावं, एवढं आपल्याला करायचं. आपण आता एक हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला, बांधू शकतात, काही अडचण नाही. पण ती आज शिर्डीकरांची गरज नाही. आज शिर्डीकरांची गरज आहे की आपण हा विचार केला पाहिजे की जसं आपण एवढं मोठं 298 कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं, तसंच एक कोचिंग सेंटर 11वी आणि 12वीची ज्यांनी की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी एमपीएससी पास झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे. आपण दवाखाना उघडला पण त्याच्यामध्ये फक्त 25% स्थानिक लोक लाभ घेतात आणि 75% बाहेरचे लोक. ठीक आहे, त्यांना आजार बळा होण्यामध्ये साहित्य मिळतं, आपली काही अडचण नाही. पण त्यांनी ना शिर्डी ग्रामस्थांचं जीवनमान बदलतं, ना स्थानिकांना काही रोजगाराची संधी किंवा रोजगाराचा काय फायदा आहे. संस्थांचा उद्देश भक्तांचा काळजी घेणं आणि त्याचबरोबर शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ज्यामुळे ही शिर्डी सुरक्षित आहे, या ग्रामस्थांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. त्या बाकी सगळ्या गोष्टी प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. हे योग्य नाही. संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत. तुम्ही चांगलं काम करताय याबद्दल काही दुमत नाही, पण निर्णय घेताना सार्वत्रिक विकास. आता आपण एवढ्या 298 कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं, का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही. केरळातून शिक्षक आले पाहिजे, पगाराला खर्च होऊ द्या, पण 12वी पास झालेला मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे, अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. काही उपयोग नाही. बिल्डिंगवर खर्च आहे, स्क्रीनवर खर्च आहे, ऑडिटोरियमवर खर्च आहे, स्विमिंग पूलवर खर्च आहे, शिक्षकांवर नाही. गुणवत्तेवर खर्च करा, झाडाखाली शिकवा, पण शिकवणारा 1.5 लाख रुपये मागतो त्याला द्या, पण तरच मुलं घडतील. अन्यथा जे आपण पाहत आलेलो आहोत ते तसंच चालतं. तुम्ही बिनधास्त निर्णय घ्या, कोण काय करत नाही. हे सगळे सेटिंगमध्ये आम्ही लोक. कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आत्महत्या घेऊन त्याला थांबू, ते अडचण नाही. जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्याचा असेल, शिर्डीमधला कोणीही माणूस, कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही. माझी आपल्याला हात जोडून विनंती की जी आपण मराठी मीडियम शाळा चालवत आहेत त्याला सीबीएसई मीडियम, जी मुलींची शाळा आहे ती कंपल्सरी सीबीएसई मीडियम मध्ये कन्वर्ट, इंग्लिश मीडियम मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसईचंच शिक्षण या शिर्डीच्या गोरगरीब मुलांना मोफत झालं पाहिजे, ही आपली संकल्पना. दुर्दैवाने अनेक गोष्टी सगळे तेच. कारण की हे उद्या जाऊन जर सुशिक्षित झाले नाहीत तर वेळ येणार नाही की हे जेव्हा मतदार होतील तेव्हा एखादा चेन, अंगठ्या आणि ह्याच्या मला एखादा आमदार व्हायला बसला. जेव्हा माणूस शिकेल तेव्हा तो त्याच्या भविष्याचा निर्णय करू शकेल आणि योग्य तो माणूस निवडून देऊ शकेल. ही संकल्पना तरच शिर्डी सुरक्षित राहील. पण गाडेकर साहेब हा विचार मी आपल्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची उपस्थिती शिर्डीच्या आपल्या 0 नंबरमध्ये एक मीटिंग लावू आणि त्यामध्ये फक्त शिर्डीचा विकास आणि संस्थांचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. ते हॉस्पिटल, हे बाकी रस्ते हे नंतर बांधू. पहिलं स्टेडियम आलं पाहिजे, पहिले मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवला पाहिजे, पहिलं यांचं शिक्षण समृद्ध करा. इंग्लिश शिकवणाऱ्याला इंग्लिश येत नाही, काय उपयोग. इंग्लिशवाला मराठीत इंग्लिश शिकू राहिलाय. नाव म्हणजे इंग्लिश चालू आहे. नाव ओपन पान नंबर 4 इंग्लिश कसं होणार योग्य. आपल्याला परत विनंती की कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं.
ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. आणि ग्रामस्थांसमवेत मिटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार. कारण की हा जो पैसा चाललाय हा पैसा जेवणासाठी न जाता, कारण की इथं कोणी गरीब नाही. 10 रुपयाचं जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो. लोकांची मागणी पण नाही, फक्त पण देतो ना पैसे घेऊन क्वालिटी तर त्या पैसे जे अन्नदानामध्ये जातात, 10 रुपये करायला लागतात, त्या अन्नदानातला पैसा आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च करा. हीच आमची मागणी. या पलीकडे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही.